हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला स्वीट बटॅटो गुलाबजाम दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे स्वीट बटॅटो, मिल्क पावडर, साखर, तेल आणि केशर लागणार आहे. आता आपण कृती करायला घेऊ. मी हे बटॅटो सोलून घेतले. आता आपण त्याला मॅश करायचं आहे. मी ग्रेट करून घेते. तुम्ही मॅश पण करू शकता. व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. आता मी हे दोन्ही करून घेते. तर बघा, हे चांगले ग्रेट झालेत व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकूया. मी एवढ्या स्वीट बटॅटोसाठी 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडर टाकून आपण व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. एकजीव व्हायला पाहिजे. व्यवस्थित असं करून घेऊया. मी एवढे बटॅटोसाठी पूर्ण 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेऊया. मिल्क पावडर टाकल्यानंतर त्याचे गुठळे राहायला नको. त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं, नाहीतर मिल्क पावडरचे गुठळे राहतात. बघा, मी एकदम व्यवस्थित मळून घेते. एकदम व्यवस्थित हे करून घ्यायचं. कुठे मिल्क पावडरचे गुठळे राहायला नाही पाहिजे. आता हे मस्तपैकी आपण गोळा करून घेऊया याचा. एकदम चांगलं मळायचं, मऊसूत असं. आता मी याचा गोळा करून घेते. बघा, याचा चांगला डो तयार झाला आहे. आता आपण ह्याला 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया. आता आपण पाकाची तयारी करून घेऊ. आपण टोप ठेवला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी साखरला 2 वाटी पाणी घ्यायचं आपण. आणि ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. साखर पाण्यामध्ये विरघळली पाहिजे. आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करूया. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये केशर टाकणार आहे कलरसाठी आणि स्वाद येतो म्हणून. आता मी ह्याच्यामध्ये केशर टाकून घेते. मी एव्हरेस्टचं केशर घेतलं आहे. एव्हरेस्टचं केशर छान असतं. आता ह्याला परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चांगलं ढवळून घेतलं आहे. आता ह्याला उकळी येऊ दे. तिथपर्यंत आपण ते डोचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. आता हे झाले व्यवस्थित मिक्स. साखर पण विरघळली. ह्याला चांगली उकळी येऊ दे. आता मी डो घेतला आहे. डोमध्ये आता आपण त्याचे चांगले छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. बॉल्स बनवताना थोडंसं हाताला बोट लावून घ्यायचं. आता ह्याचे चांगले छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया आपण. मध्यम आकाराचे बनवून घ्यायचे. व्यवस्थित असे बॉल्स करायचे. डो बघा एकदम मऊसूत आहे म्हणून बॉल्सला व्यवस्थित एकदम गोळा होतोय छान मस्तपैकी. आता आपण हे सगळ्या
पिठाचे बॉल्स बनवून घेऊया. आणि हे व्हायला पण टाईम लागत नाही, पटापट बॉल्स होऊन जातात. तुम्ही बघू शकता मी करते. आता मी हे सगळे बॉल्स करून घेते. आता तुम्ही बघू शकता आपला पाक पण रेडी झाला आहे आणि बॉल्स पण झाले. आता आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं आहे. आता आपण त्यामध्ये हे गुलाबजाम टाकूया. व्यवस्थित एक एक सोडायचे. तर हे सगळे मी सोडून घेते व्यवस्थित. तर आपण थोड्या वेळेला ठेवूया. आता आपण ह्याला थोडं हलवून घेऊया. खालची साईड फ्राय झाली का बघून घेऊया. बघा ही खालची साईड फ्राय झाली. आता आपण हे सगळे गुलाबजाम व्यवस्थित चारी बाजूने फ्राय करून घेऊया. व्यवस्थित असे हे फ्राय करून घ्यायचे. चांगले लालसर होऊन द्यायचे. चारी बाजूने व्यवस्थित होऊन त्याला लालसर झाल्याशिवाय ते काढायचे नाही. आणि ही रेसिपी आपल्याला उपासाला पण चालणार आहे. ते रताळू उपासाचंच आहे, उपासाला चालतं, त्यामुळे आपण ही उपासाला खाऊ शकतो. आता बघा हे गुलाबजाम झालेत रेडी. आता आपण हे काढून घेऊया. आता मी हे गुलाबजाम काढून घेतले. आता मी हे पाकात सोडते. आता आपण ह्याला पाकात मुरू देऊया. चांगले 4-5 तास पाकामध्ये मुरू द्यायचे, म्हणजे ह्याच्या आतमध्ये पूर्ण पाक जाईल. तर बघा हे मुरले चांगले. आता आपण ह्याला वाटीमध्ये काढून घेऊया. बघा मी वाटीत काढले. आता मी माझ्या मिस्टरांना देते खायला. बघूया ते काय बोलत आहेत, कसे लागत आहेत. त्यांना पण आवडले आहेत. तुम्ही पण घरी ही रेसिपी करून बघा नक्की. आवडली असेल माझे व्हिडिओ तर लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय.